रेकॉर्डिंग बंद ठेवलं होतं काय? हो, हे कळलं सगळ्यांना काय केलं आपण? हा सिंपल RC पॅरलल सर्किट होता, तुम्हाला होमवर्क दिलं होतं, त्याचा आपण वेवफॉर्म ड्रॉ केलेला आहे. सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. V म्हणतो आपण व्होल्टेज 230 व्होल्ट, करंट शक्यतो म्हणतो आपण मिली मध्ये असतो, किंवा मध्ये बघायचं म्हटलं तर 500 मिली म्हटलं तर 0.5 मिली एम्पियर. चार्जर आपण बघतो, टर्बो चार्जर असेल तर 5 एम्पियर मिळतो, म्हणजे 5 आणि 230 पैकी 230 मोठा आहे. त्यामुळे नेहमी ड्रॉ करताना शक्यतो व्होल्टेजचा अँप्लिट्यूड मोठा दाखवा कम्पेअर्ड टू करंट. ठीक आहे, म्हणजे ही माझी मेथड आहे, मी नेहमी असं करतो. बाकी तुम्हाला कसं सांगितलं असेल कॉलेजमध्ये तसं करू शकता, पण माझ्या मते असं केलं तर तुम्हाला फुल मार्क मिळेल. ठीक आहे, त्यामुळे शक्यतो असंच वापरा. हे माझं सिंपल लॉजिक आहे. कळलं का सगळ्यांना? हो, तर इथून पुढं कधी तुमचा आता वेव्हफॉर्म चुकणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं तरी म्हणजे मी काय होमवर्क देईन तेव्हा तरी मला नेहमी असं रिलेशन पाहिजे. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, जेव्हा 2 व्होल्टेज असतील, 2 करंट असतील, तेव्हा तुम्हाला त्यांची व्हॅल्यू माहीत नाही, तर वर खाली घेऊन काय हरकत नाही. पण आता व्होल्टेज करंट आपल्याला माहिती आहे ना, शक्यतो व्होल्टेज जास्त असतो करंटपेक्षा. ठीक आहे, मॅक्सिमम टाईम व्होल्टेज जास्त असतो करंटपेक्षा. कारण की व्होल्टेज इन टर्म्स ऑफ व्होल्ट बघतो आपण, करंट इन टर्म्स ऑफ मिली एम्पियर दिलं जातं. मग तो इन टर्म्स ऑफ एम्पियर घेतला तर तो साहजिकच लहान होणार आहे. तर त्यामुळं मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या केसला व्होल्टेज जास्त, करंट कमी असणार. त्यामुळं आपण नेहमी वेव्हफॉर्म ड्रॉ करताना व्होल्टेजचा अँप्लिट्यूड जास्त दाखवायचा, करंटचा अँप्लिट्यूड कमी दाखवायचा. ठीक आहे, आता हे नोटबुक नाही माझ्याकडे त्यामुळे असं जरा दिसतंय. हे ॲक्च्युअल मॅक्झिमम इथे कुठेतरी असेल असं. ठीक, ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ कराल, कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर हा होता सिंपल आपला कोणता सर्किट? तर RC पॅरलल सर्किट. ठीक आहे, बर. तर आता नेक्स्ट काय बघा, RL सिरीजमध्ये आणि पॅरलल विथ C. तर तुम्हाला सिंपल माहीत असेल बघा की काय आपण नेहमी ड्रॉ करतो, फेजर ड्रॉ करूया. ठीक आहे, हा काय म्हणणार, हा सिंपल तुमचा I आणि V बघतोय आपण. ठीक आहे, हा सिंपल व्होल्टेज म्हणूया. यात काय म्हणतो आपण, RL म्हणजे काय होतो, कोण कोणाला लीड करतो? तर व्होल्टेज लीड्स करंट. बरोबर, म्हणजे यात काय म्हणणार आपण, यात काय असेल, I1 काय असणार आहे, I1 इन टर्म्स ऑफ V काय म्हणतो, तर I1 लॅग्स. फॉर एक्झाम्पल इथे तुमचं काहीतरी हा I1 असेल. ठीक आहे, आणि हा अँगल काय म्हणणार आपण, तर हा जो अँगल आहे I1 चा आहे, म्हणून आपण याला म्हणूया φ1 म्हणूया या अँगलला. ठीक आहे, मी इथं म्हणतो याला, हा अँगल झाला φ1. ठीक आहे, हा झाला तुमचा अँगल φ1. कळलं इथपर्यंत? हा कशाचा आहे म्हणणार इथं, हा आहे I1. सिंपल, तुम्ही लक्ष, हे मी दोघांचा कंबाईन काढला, मी हे जे काय ड्रॉ करत बसलो नाही. ड्रॉ कसं करणार, सिंपल, हा म्हणणार आपण पहिला V आणि I इन फेज रेजिस्टरसाठी. हा इंडक्टरसाठी काय म्हणतो आपण, करंट लॅग करतो, व्होल्टेज लीड, म्हणजे दोघांचा रिझल्टंट काय मिळणार, तर हा असा येईल. त्यामुळे फक्त हा एवढा पार्ट घेतलेला, हा अँगल म्हणणार φ1, हा मी इथं घेतलेला आहे. ठीक आहे, हा म्हणतो आपण काय, टोटल व्होल्टेज V आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेलच. पुन्हा काय म्हटलं बघा परत, आता हा C कसा आहे, ह्याच्या अक्रॉस काय म्हणतो आपण, करंट लीड करतो. कितीने लीड करतो, तर अगेन बाय अँगल 90 डिग्री. म्हणजेच व्होल्टेज करंट लीड केला, या करंटचं नाव काय म्हणणार, हा झाला I2. ठीक आहे, मग पुन्हा काय करणार आता, याचं पॅरलल ड्रॉ करणार. ठीक आहे, तर मी असं ड्रॉ करतो. डॉटेड किंवा फेंट लाईनने ड्रॉ करू, म्हणजे काय बघा, याचा पॅरलल इथं ड्रॉ केला, तसंच याचा पॅरलल इथं ड्रॉ केला. मग हे जो झोन जिथं भेटणार तो असेल आपला रिझल्टंट करंट. ठीक आहे, आणि हा अँगल काय असणार, हा असेल आता आपला अँगल, याला म्हणूया आपण φ. कळत आहे, याला काय म्हणणार, हा काय असेल तुमचा टोटल करंट I.
कळलं का इथपर्यंत? मग आता जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल फेजर डायग्राम ड्रॉ करा, तर फेजर डायग्राम मध्ये काय काय असणार? आपण याला काढणार, याला काढणार, याला काढणार. हा झाला तुमचा फेजर डायग्राम. कळलं का सगळ्यांना? क्लिअर झालं सगळ्यांना फेजर डायग्राम काय असतं? काल ज्यांचे एरर होते, ज्यांना ज्यांना म्हटलं मी डाऊट आहे किंवा ज्यांना ज्यांना म्हटलं असेल थोडं करेक्शन गरज आहे, सगळ्यांचं क्लिअर झालं का डाऊट? एक चांगलं आहे तुमच्या बॅचमध्ये की सगळेजण होमवर्क सॉल्व करतात, रिप्लाय करतात, त्यामुळे जरा शिकवायला पण बरं वाटतं. ठीक आहे, त्यामुळं ठीक आहे, असंच नेहमी टू साईड असू दे, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही शिकताना बरं वाटेल, मलाही शिकवायला बरं वाटेल. बरं, तर सगळ्यांना क्लिअर झालं हे वेव्हफॉर्मचं सांगा. ठीक आहे, सांगूया. मगाच्या वेव्हफॉर्म सगळ्यांना क्लिअर झालं का? RL सर्किटचा, RC सर्किटचा वेव्हफॉर्म क्लिअर झालं का? सांग, याचा पण वेव्हफॉर्म सांगणार आहे, पण RL सर्किटचा वेव्हफॉर्म क्लिअर झालं का सगळ्यांना? RLC सर्किटचा, सॉरी RC सर्किटचा. हो, ठीक आहे. आता याचा पण बघूया. सिम्पल लॉजिक काय? सिम्पल, जास्त विचार करायचा नाही. तुमचं कन्फ्युजन काय होतं? तुम्ही काय करता? इथं दिसतं आपल्याला I1, तर इथं पण I1 ड्रॉ करायला पाहिजे. काय गरज आहे का I1 I2 ड्रॉ करायची? सिंपल बघा, RL सर्किटमध्ये पण इथं R आणि इथं खाली L होता, तेव्हा इथं पण I1 इथं पण I2 होता ना. आपण तो वेव्हफॉर्म मध्ये I2 ड्रॉ केला होता का? नाही केला. I1 ड्रॉ केला होता का? नाही केला. RC सर्किटमध्ये पण R आणि C पॅरलल होता, म्हणजे पुन्हा त्या R मधला करंट I1, C मधला करंट I2च होता. तेव्हा आपण I1 I2 चा वेव्हफॉर्म ड्रॉ केलाय का? नाही केला. फेजर मध्ये तो ड्रॉ केला होता का? नाही केला. इथं आपण का करतोय? तर आपल्याला इथे काय दिसतंय बघा, इथं आधीच सिरीज आहे, त्यामुळे R आणि L एकत्र आहे, म्हणून इथं I1 चा विचार आला. नाहीतर या फेजर डायग्राम मध्ये पण आपण I1 चा विचार केला नसता. कळतंय का? फरक लक्षात आला का? फेजर डायग्राम मध्ये इथं फक्त I1 काय आहे? जेव्हा RL पॅरलल आणि RC पॅरलल होता, तेव्हा फेजर मध्ये आपण I1 I2 का ड्रॉ केलं नाही? हे लक्षात आलं का? हे कळलं का मला पहिलं सांगा. हो, मग आता तुम्हीच मला सांगा, मग या डायग्राम मध्ये आपण जे काय डायग्राम ड्रॉ करू आता वेव्हफॉर्म, त्यामध्ये मला I1 I2 दाखवायची गरज आहे का? तुम्हीच सांगा, मी काहीच म्हणत नाही, तुम्ही स्वतःच मला सांगा. बोला. जर त्या दोन वेव्हफॉर्म मध्ये मी I1 I2 ड्रॉ केला नव्हता, तर इथं मला वेव्हफॉर्म मध्ये I1 I2 ड्रॉ करायची गरज आहे का? बोला लवकर. जरा तुमचं कौतुक केलं मी, रिप्लाय देते तर लगेच सगळी शांत झाला का काय? हो म्हटलंय का? हो म्हणताय का नाही म्हणताय? नाही. गुड. गरज आहे का? नाही गरज. म्हणजे काय, यात पण तुम्हाला फक्त काय ड्रॉ करायचं आहे? फक्त व्होल्टेज आणि करंटचा वेव्हफॉर्म ड्रॉ करायचा आहे. तो म्हणजे हा टोटल व्होल्टेज V झाला. करंट काय करतोय? पुन्हा लीड करतोय, म्हणजे पुन्हा करंट आधी स्टार्ट होणार. ठीक आहे, मग आता हे कसं ड्रॉ करणार? ठीक आहे, असा हा तुमचा वेव्हफॉर्म असेल. काही डाऊट आहे का इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांची नावं घेऊ आपण. दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुती, श्रुतिका, वैदेही, श्रेयस, दिग्विजय, दीक्षा. काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे, आता बघा असं होईल, काहींनी लेट जॉईन केलेलं आहे. ठीक आहे, काहींनी किंवा काहींनी एक दोन लेक्चर बंक केलेले आहेत, असं पण काहींचं झालं असेल. त्यामुळे जरी काय करा, जरा आपल्या आधीचे व्हिडिओचे लिंक मी सगळे दिलेले आहेच. ठीक आहे, ते जरा बघा, आणि जर तरीही जर कोणाला डाऊट असेल तर तसं सांगा, मग आपण तेवढ्या लोकांच्या नंतर सेपरेट क्लास घेऊया. ठीक आहे, आणि आता काही दिवस आपलं क्लास हा नेहमी 5लाच चालू असेल. 5 पासून 5 पासून 5:55 पर्यंत आपलं क्लासचं टायमिंग असेल.
ठीक आहे. ठीक आहे, जोपर्यंत IPL संपत नाही तोपर्यंत टायमिंग हे असेल. त्यानंतर आपलं टाइम आपण चेंज करू, नंतर पुन्हा नेहमीसारखं होईल. ठीक आहे, तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? काही नाही, सगळ्यांना कळलेलं आहे. गुड. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघूया आता. ठीक आहे, आणि जरी एखाद्या पार्ट काही कळला नसेल तर तेव्हा लगेच सांगत जावा. कसं विचारू, काय करू, ते काही विचार करू नका. जर कोणाला वाटत असेल आपण काय विचारतो हे कळू नये, तर तिथं तुम्हाला चॅटमध्ये प्रायव्हेटली सेंडचा पण ऑप्शन असतो. फक्त शंका मनात ठेवू नका, त्यासाठी मी असं म्हणत आहे. शंका काय मनात ठेवू नका. मी काही कोणाचं नाव घेऊन विचारत नाही की हे ह्यांची डाऊट आहे, त्यांचं डाऊट आहे. त्यामुळे कोणाचाही काही डाऊट असेल बिंदास त्यामध्ये टाईप करून पाठवा, तर तेव्हा आपण ते पण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तुमचं कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मार्क आपोआप मिळत जातील. आता पुन्हा नेक्स्ट पार्ट आपल्याला हा पॅरल सर्किट सॉल्व्ह करताना आपल्याला जास्तीत जास्त वेळा गरजेचा लागणार आहे, तो म्हणजे ॲडमिटन्स. तर त्या पुढं जायच्या आधी DC सर्किटमध्ये आपण एक पार्ट शिकलो. हे काय आहे, याला काय म्हणतो? अवघड प्रश्न विचारलाय, बरोबर. रेजिस्टर. बरोबर, रेजिस्टरचा प्रॉपर्टी काय असतो? बरोबर आहे, दीक्षा बरोबर आहे. रेजिस्टर आहे हा. रेजिस्टरचा प्रॉपर्टी काय? लक्षात ठेवा, मी काय म्हणतो तो इलेक्ट्रिकल डिव्हाइसमध्ये शेवटी OR असतो. रेजिस्टर OR, इंडक्टर OR, म्हणजे तो एक कॉम्पोनंट आहे किंवा डिव्हाइस आहे. म्हणजे हा एक डिव्हाइस आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीचा शेवट नेहमी ANC ने असतो. म्हणजे रेजिस्टन्स हा त्याचा प्रॉपर्टी आहे. रेजिस्टन्स काय म्हणतो आपण? करंटला जो अपोज करतो त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. तसंच मला म्हणा, याच्या ऑपोजिट करंटला जो अपोज करत नाही त्याला काय म्हणतो? बोला. सोपा टर्म आहे, माहित आहे, फक्त विसरत आहात. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. बरोबर वैदेही. कंडक्टन्स, रेजिस्टन्सचा उलटा ज्याला म्हणतो आपण कंडक्टन्स. कंडक्टर नव्हे, कंडक्टन्स. प्रॉपर्टी विचारतो तेव्हा प्रॉपर्टी. ठीक आहे, कंडक्टर डिनोट कशाने करतो आपण? तर G ने. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, DC सर्किटमध्ये आपण म्हणतो रेजिस्टर. DC सर्किटमध्ये काय म्हणतो आपण? करंटला जो अपोज करतो त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. तसंच करंट फ्लोला जो हेल्प करतो त्याला म्हणतो आपण कंडक्टन्स. तर AC सर्किटमध्ये आपण फक्त रेजिस्टन्स न म्हणता काय म्हणतो? तर झेडला काय म्हणतो? झेड म्हणजे काय? विसरला की काय? इम्पेडन्स. बरोबर, सानिका बरोबर आहे. याला म्हणतो आपण इम्पेडन्स. ठीक आहे, मग तसंच DC सर्किट मधल्या करंटला जो अपोज करतो त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. DC सर्किट मधल्या करंट फ्लोला जो मदत करतो त्याला म्हणतो आपण कंडक्टन्स. तसंच AC सर्किट मधल्या करंटला जो अपोज करतो त्याला म्हणतो आपण इम्पेडन्स. तर AC सर्किट मधल्या करंट फ्लोला जो मदत करतो त्याला आपण काय म्हणतो? माहित आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही. संपला. मग मी आहे सांगायला. लवकर लवकर लवकर, वेळ नाही आपल्याकडे जास्त. अरे बोला. नाही माहीत, संपला विषय. नाही तर नाही. वाय म्हणजे ज्याला म्हणतो आपण ऍडमिटन्स. ठीक आहे, बरं. कॉलेजमध्ये पॅरल सर्किट झालाय ना, का नाही अजून? पॅरल सर्किट चालू झालाय ना कॉलेजमध्ये? हो नाही, लवकर सांगा. हो. अरे बापरे, आणि तरी पण तुम्ही विसरला काय ऍडमिटन्स? संपला. ठीक आहे, गुड. संपला पॅरल सर्किट आणि ऍडमिटन्स माहित नव्हतं तुम्हाला? असं कसं व्हायचं? असू दे, आता टॉप कराल तुम्ही, काळजी करू नका, आपण आहे की इथं. ठीक आहे, तर मला सांगा आता, रेजिस्टन्सचा युनिट काय होता? ओहम. बरोबर. इंडक्टन्सचा युनिट काय असतो? बरं, यांचं रिलेशन काय असतं सांगा मला पहिल्यांदा. रेजिस्टन्सचा उलटा म्हटलं ना आपण. रेजिस्टन्स काय करतो? करंटला अपोज. कंडक्टन्स काय करतो? करंटला मदत. म्हणजे रिलेशन काय असणार? R = 1/Z. तसंच झेडचं रिलेशन काय असणार? 1/Y. प्रॉपर्टी म्हणजे सेम आहे म्हणून आपण रिलेशन पण सेम घेतोय. बरोबर. Rचा युनिट ओहम, झेडचा पण युनिट होता ओहम.
आता मला सांगा जीचा युनिट काय असेल, आर इज इक्वल टू 1/g, तर जी काय असणार 1/r. 1/ओहमला काय म्हणतो? बोला, 1/ओहमला काय म्हणतो? बघा, पुन्हा तुम्हाला दोन उत्तर असते सिंपल. जर तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारलं तर एक तर तुम्हाला माहित असेल तर आन्सर द्यायचं हो, नसेल तर सगळं काय म्हणायचं नाही माहित, मग मी सांगेन ना. वेळ घालू नका. टाइम इज मनी हे आपण आधीपासून शिकलेलो आहोत. तुम्ही थांबला की मला वाटतं तुम्ही विचार करताय, म्हणून मी तुम्हाला टाइम देतोय विचार करायला. कंडक्टन्सचा युनिट काय माहित आहे का? गुगल करू नका, माहित असेल तर सांगा, डायरेक्ट आपण बघू. ओहम इनवर्स, ठीक आहे. काही जण ओम इनवर्स लिहितात किंवा त्याला पर ओम म्हणतात. बरोबर सानिका, ठीक आहे, पण शक्यतो ते वापरू नका पुढं. दीक्षा सिमेन्स, बरोबर. काही जण सिमेन्स म्हणतील, तेही चालेल. किंवा आणखीन एक तुम्ही ऐकलं असेल, ओहमचा उलटा असा पण आपण लिहितो. याला काय उच्चार आहे माहिती आहे का? उलटा ओहम लिहिला ना, जीचा युनिट तुम्ही उलटा ओहम पण लिहू शकता. तुम्हाला कोणी याला अडवू शकत नाही. किंवा आपण लिहितो इथं एस लिहितो. एस म्हणजे काय तर सिमेन्स. ठीक आहे. बरं, तसं एस म्हणजे म्हटलं मी सिमेन्स, तसं हा या साईनला काय म्हटलं जातं? पुन्हा उत्तर काय असेल, एकतर आन्सर किंवा माहित नाही. नाही माहित, गुड. आता बघा, ह्याला काय म्हटलं आपण? ओहम. हा काय याचा उलटा. उलटाल्या काय होतो? मो. मग याचा युनिट काय झाला? मो. ठीक आहे. म्हणजे कंडक्टन्सचा युनिट काय असेल? एक तर पर ओहम, किंवा म्हणणार काही जण ड्रॉ करताना लिहितात ओहम इनवर्स, किंवा लिहितील सिमेन्स, किंवा म्हणतील मो. ठीक आहे, यापैकी कोणताही वापरा. आपण शक्यतो हे दोन वापरणार आहोत. म्हणजे मला नेहमी याची सवय, तेव्हा मी नेहमी हे वापरणार, मो किंवा सिमेन्स. तेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे काय आहे तो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. तसंच मला सांगा आता ऍडमिटन्सचा युनिट पण काय असणार मग? व्हॉट इज द युनिट ऑफ ऍडमिटन्स? सेम कंडिशन, काय म्हणणार? आयदर मो और सिमेन्स. ठीक आहे, हे सगळ्यांना क्लिअर झालं एवढं बेसिक गोष्टी? म्हणजे आपण आता यांचं डेरिव्हेशन बघणार आहे, जे आपल्याला पुढे महत्वाचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? येस किंवा नो? येस, गुड. ठीक आहे, आता सिम्पल. ऍडमिटन्स म्हणजे काय म्हटलं आताच मी? रेसिप्रोकल ऑफ 1/z म्हणजेच काय? रेसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स इज कॉल्ड एज ऍडमिटन्स, किंवा इट इज अ प्रॉपर्टी विच अलाउज टू फ्लो ऑफ करंट इन एसी सर्किट इज कॉल्ड एज ऍडमिटन्स. म्हणजेच वाय म्हणजे काय तर 1/z. बरोबर. झेड म्हणजे काय? झेडचा फॉर्म्युला काय सांगा लगेच पटकन. झेड इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण? काय म्हणतो? झेड मध्ये इम्पडन्स मध्ये दोन पार्ट असतात, रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. बरोबर दीक्षा, सानिका, बरोबर आहे सगळ्यांचं. आर प्लस जे एक्स. ठीक आहे, म्हणजे काय म्हणून इथं? हा म्हणजेच काय म्हणूया आपण? आर प्लस मायनस जे एक्स. ठीक आहे, मी प्लस मायनस काय म्हणतोय? आपल्याला एक्स काय असेल माहित नाही. जर एक्सेल मोठा असेल, एक्सी लहान असेल, तर हा पॉझिटिव्ह असणार. एक्सेल लहान असेल, एक्सी मोठा असेल, तर हा निगेटिव्ह असेल. म्हणून आपण काय म्हटलं? आर काय असेल? प्लस मायनस जे एक्स. ठीक आहे, आता मला जसं आपण झेड मध्ये काय म्हणतो आपण? रिअल पार्ट आहे आर, जे एक्स म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे एक्स. तसं मला वाय मध्ये पण रिअल इमॅजिनरी सेपरेट करायचं आहे. ठीक आहे, पण सेपरेट करताना काय होतं? आता इथं खाली 1 आहे ना सेपरेट. अरे मला काय म्हणायचं बघा, समजा असं आहे 1/फाय प्लस J3. मग मी यातला रिअल पार्ट काय इमेज पार्ट काय सांगू शकतो का? नाही. म्हणजे काय मला सेपरेट करता येईल का? समजा असं असता 5 + J3. ठीक आहे, आपण समजा पूर्ण म्हटलं आपण काहीतरी हा 2, तर याला आपण सेपरेट कसं करू शकतो? हा 5/2 झाला, प्लस काय म्हणणार? जे ठेवला बाजूला, आणि पुढं काय? परत हा 3/2, म्हणजे इथं रिअल पार्ट झाला 5/2, इमेज पार्ट झाला 3/2. तसं यात ह्याला आता डायरेक्ट सेपरेट करता येईल का? 1/1/Jx म्हणता येईल का? नाही. तर आपलं पहिलं काम काय असेल? हा खालचा जे पार्ट घालवायचा. तर ते कसं घालवणार?
तर आपण शाळेपासून एक गोष्ट शिकलो आहोत. ठीक आहे. तर ज्याला आपण रॅशनलाइज म्हणतो. रॅशनलाइज म्हणजे काय? खालचा पार्ट घालवायचा असेल तर इथं आपण हा खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करणार. तर कसा आणतो? ए प्लस बी असेल तर ए मायनस बी ने मल्टिप्लाय करतो. सही इथं पण त्याला रॅशनलाइज करूया. म्हणजे काय इथं आर प्लस मायनस जे एक्स आहे तर मी मल्टिप्लाय कशाने करणार? आर मायनस प्लस जे एक्सला वर खाली मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. आता हे काय होणार? 1 × r - x तोच राहिला. पण इथे काय होणार बघा? ए प्लस बी ए मायनस बी कोणता विचार करा. समजा वरती प्लस आहे इथं पण वरती मायनस आहे. जेव्हा हा प्लस असेल तेव्हा हा मायनस, जेव्हा हा मायनस असेल तेव्हा हा प्लस. मग ए प्लस बी ए मायनस बी काय असतो? तर आपल्याला माहित आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय होणार? वरती येणार आर मायनस प्लस जे एक्स आणि खाली काय होणार? आर स्क्वेअर मायनस जे चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर. जे स्क्वेअर किती असतो? जे स्क्वेअर म्हणजे काय? इमॅजिन नंबर म्हणतो ना आपण. सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. इमेज नंबरचा व्हॅल्यू काय म्हणतो आपण? म्हणजे जे स्क्वेअर इक्वल टू काय असतो तर -1. बरोबर. जे स्क्वेअर आहे -1 तर हा मायनस मायनस होणार प्लस. म्हणजे काय मिळेल आपल्याला? आर मायनस प्लस जे एक्स अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता यातनं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करूया. म्हणजे काय झाला? आर अपॉन हा पार्ट मायनस प्लस जे अपॉन हा पार्ट. जसं इम्पेडन्समध्ये 2 पार्ट होता. काय होतं इम्पेडन्समध्ये 2 पार्ट? झेड इज इक्वल टू काय म्हणायचो आपण तर आर प्लस जे एक्स. यात आर म्हणजे होता काय तर रेजिस्टन्स, एक्स म्हणजे होता काय तर रिॲक्टन्स. तसं वाय मध्ये पण 2 पार्ट आहेत. जसं सिंपल बघा, झेडचा उलटा वाय झाला, आरचा उलटा काय म्हणणार? जी. म्हणजे हा एवढा पार्ट म्हणजे होणार जी, म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आणि हा एक्स म्हणजे इतर रिॲक्टन्स आहे तर याचा रेसिप्रोकल मिळतो बी, ज्याला म्हणतो आपण ससेप्टन्स. म्हणजे याच्यावरनं काय म्हणणार आपण की काय हा झाला काय आर अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय झेड स्क्वेअर म्हणतो आपण. हे माहित आहेच आपल्याला. म्हणजे आर अपॉन झेड स्क्वेअर मायनस प्लस जे एक्स अपॉन झेड स्क्वेअर. हा झाला जी आणि हा झाला बी. जी फॉर कंडक्टन्स, बी फॉर ससेप्टन्स. कंडक्टन्सचा फॉर्म्युला इथून पुढे लक्षात ठेवायचा आर अपॉन झेड स्क्वेअर. ससेप्टन्सचा फॉर्म्युला काय तर बी आर अपॉन सॉरी एक्स अपॉन झेड स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का? कोणाला काही डाऊट आहे का? मग जर तुम्हाला म्हटलं असेल इथून पुढं डिफाईन कंडक्टन्स, आता लक्षात ठेवायचं हा कंडक्टन्स आपण इथं एसी मध्ये विचारला जातो. त्यामुळे इथं रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणायचं नाही. तर यात काय म्हणणार? कंडक्टन्स इन पॅरलल सर्किट म्हणजे काय असणार आहे? इट इज द रेशो ऑफ रेजिस्टन्स अँड स्क्वेअर ऑफ इम्पेडन्स. कळतंय? तसंच जर म्हटलं ससेप्टन्स, ससेप्टन्सचा डेफिनेशन काय म्हणणार? इट इज द रेशो ऑफ रिॲक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ इम्पेडन्स. मला सांगा आता जी चा युनिट काय असेल आणि बी चा युनिट काय असेल? बोला. आहात ना का झोपला सगळे? एवढं पण मी झोपेल असं शिकवत नाही, त्यामुळे जागे असालच. बोला. जी आणि बी युनिट काय? जी चा युनिट काय? बी चा युनिट काय? अरे आहात का नाही? जी चा सिमेन बर आणि बी चा दीक्षा बरोबर आहे. जी चा सिमेन्स. पुढं बाकीचे आहेत का झोपले? श्रेयस, दिग्विजय, सानिका, श्रुती, श्रुतिका, वैदेही. अरे बोला. माहित आहे, माहित नाही तुम्हाला माहित सांगितलं मी. उत्तर काय असणार? एक तरी येत आहे ते उत्तर. जसं की दीक्षाने सांगितलं जीचा सिमेन. नसेल तर काय म्हणणार? माहित नाही. संपला विषय. लवकर बोला. बी चा पण काय असेल? ठीक आहे. सिमेन और मो बरोबर आहे वैदेही. सिमेन और मो. ठीक आहे. सानिका बरोबर एस. जी आणि बी दोघांचे युनिट सेम असणार. सिंपल लक्षात घ्या बघा. जी चा युनिट ओहम असतो. इथं झेड चा ओहम. ओहम अपॉन ओहम स्क्वेअर. 1 ओहम कॅन्सल. 1 अपॉन ओहम म्हणजेच त्याला म्हणतो आपण मो किंवा सिमेन्स किंवा पर ओहम. ठीक आहे. सिंपल याच्यावर फॉर्म्युला काढायचा प्रयत्न करा. एक्स युनिट म्हणतो आपण ओहम.
झेडचा पण ओहम, ओहम इंटू ओहम, ओहम स्क्वेअर होईल 1 ओहम कॅन्सल, म्हणजे युनिट काय होणार 1/ओहम, म्हणजेच पर ओहम किंवाच म्हणणार मो किंवा म्हणणार सिमेन्स. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? हो, कोणाला काही डाऊट नाही? गुड, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय आता यामध्ये आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल बघणार आहोत आता. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला बऱ्यापैकी येत आहे. आता तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन पेपर मधले पण सॉल्व्ह करू शकता. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू काय असेल ते इन रेक्टँग्युलर फॉर्म. तर पहिला बघा क्वेश्चन मध्ये काय आहे, डिव्हिजन. मी काय म्हटलं होतं आठवत आहे का बघा? जर काय म्हटलं होतं, मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा डिव्हिजन करायचं असेल तर कोणता फॉर्म वापरायचा म्हटला होता? तर पोलर. ठीक आहे. जर ॲडिशन करायचं आहे किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे तर कोणता फॉर्म यूज करायचा म्हटलं होतं? तर रेक्टँग्युलर. ठीक आहे, तर हे सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, हे आठवत असेल. आता इथे बघा काय मग मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा, पहिल्या दोनचं मल्टिप्लिकेशन मग डिव्हिजन करायचं आहे. जरी म्हटलं असं रेक्टँग्युलर फॉर्म तर पहिला काय करणार, यांचं आपण फाइंड करूया इन पोलर फॉर्म. तर पोलर फॉर्म मध्ये फाइंड करा पहिला कोणाचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग हा 3+J4चा फाइंड करा पोलर मध्ये. कसं करतो कॅल्सी मध्ये, पोल बटन प्रेस करा, 3,4 करा, काय मिळते बघा, मिळेल 5. पोल बटन प्रेस करा, नंतर 3,4 प्रेस करून ब्रॅकेट क्लोज करा, इक्वल टू केल्यावर तुम्हाला मिळेल 5. त्यानंतर तसंच अल्फा प्रेस करून टॅन बटन प्रेस करा, इक्वल टू केल्यावर तुम्हाला अँगल मिळेल. तो अँगल किती आहे हे मला सांगा, म्हणजे आपण ते इथं लिहूया. 78.7. ठीक आहे, इंटू वरती एक तुम्हाला दिलं आधीच 5 आणि 30. ठीक आहे, या सगळ्याला डिवाइड बाय 6 आणि J8 किती मिळते बघा. पुन्हा पोल 6,8 म्हणजे इथं मिळेल 10. आणि अँगल काय मिळतोय सांगा. बरं, कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. $53.13. ठीक आहे, म्हणजे हे आपण असं म्हणू शकतो. प्लस का मायनस चेक करा आणि लगेच सांगा. प्लस का मायनस? दिग्विजय मायनस म्हणतोय, सानिका दीक्षा प्लस म्हणताय, पुन्हा चेक करा. ठीक आहे, प्लस. दोन्ही प्लस आहे म्हणजे प्लसच येणार. ठीक आहे, आता काय करणार बघा, काय म्हटलं जातं जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तर ह्यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 5 इंटू 5 काय मिळणार, मॅग्नेट्यूडचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा काय मिळेल इज इक्वल टू 25. आणि अँगलचं काय करणार तर काय म्हणतात, मल्टिप्लिकेशन फिरवला की प्लस सारखा दिसतो, मग अँगलचं ॲडिशन 78.7 आणि 30 काय मिळेल 108.7 डिवाइड बाय काय म्हणणार इथं 10. आणि हा अँगल किती आहे 53.13. ठीक आहे, पुन्हा हा असा पार्ट झाला. आता यांचं डिव्हिजन कसं करणार, इक्वल टू काय म्हणणार आपण 25. डिव्हिजनला काय म्हटलं होतं, मॅग्नेट्यूड डिवाइड करा, 25 डिवाइड बाय 10 मिळेल 2.5. अँगलचं काय करणार, डिव्हिजन मध्ये बघा हे दोन डॉट काढला की मायनस होईल, त्यामुळे अँगलचा मायनस, वरचा मायनस खालचा, 108.7 मायनस 53.13 किती मिळतंय सांगा.
लवकर सांगा. बंद पडायच्या 55.57. ठीक आहे, तर हा झाला 55.57. आता याचं करा, तुम्हाला आन्सर पाहिजे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. रेक्टँग्युलर कसं करणार? आता रेक्ट बटन प्रेस करा, शिफ्ट दाबून पोल केला की रेक मिळेल. त्यानंतर पुढे 2.5 कॉमा 55.17 लिहा. 2.5 आणि 55.17 लिहा. इक्वल टू काय मिळेल मग? लवकर लवकर लवकर. बंद पडणार आहे स्क्रीन, त्याच्या आधी सांगा. 1.41. पुढचा पार्ट